काजल क्रिएशन तुम्हाला माहितीच असेल, ज्या साडीचा ड्रेस शिवतात, साड्या सेल करतात सध्या. आणि म्हणजे त्यांचे खूप प्रोडक्ट्ससुद्धा विकले जातात ते साड्यांचे वगैरे. परंतु त्यांचा क्लास झालेला नाही. आणि आत्ताच रिसेंटली एक घटना घडली त्यांची, की त्यांनी एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, की कस्टमरसाठी जो ब्लाउज आणि साडी त्यांनी स्टिच केलेलं होतं, ब्लाउज आणि साडी पाठवली होती, ती कस्टमरने नमस्कार, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता. तर मैत्रिणींनो, काल मी जो व्हिडिओ अपलोड केलेला होता त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, की तुम्ही बॅग शिवून थकलेल्या असाल तर आणि तुमच्या बॅगेला फिनिशिंग येत नसेल, तर तुम्ही काय चुका करताय तुमच्या बॅग शिवताना, त्या टिप्स मी तुम्हाला सांगितलेल्या होत्या. त्यानंतर बऱ्याच मैत्रिणींचे कमेंट्ससुद्धा आल्या, की ताई आम्ही पण बॅग शिवतो पण त्या सेल होत नाही. एक ताई आहे पुण्यातल्या, त्यांची पण कमेंट आली, की ताई मी पुण्यातून आहे. तर त्यांनी माझा नंबरसुद्धा मागितला कमेंटमध्ये, मी नंबर त्यांना दिलेला आहे. पण मला एकच सांगायचं आहे तुम्हाला, माझ्या सगळ्या मैत्रिणींना, जर तुम्हाला प्रमोशन करायचं असेल तरच तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा. कारण माझी पण दुसरी कामं असतात आणि तुमचा पण वेळ वाया घालवू नका आणि माझा पण नको. तुम्हाला जर प्रमोशन करायचं असेल तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा, ताई प्रमोशन करायचं आहे. मी तुम्हाला ॲड्रेस देईन. तुम्ही तुमचे जे प्रोडक्ट आहे त्याचं सॅम्पल मला पोस्टाने पाठवायचं आहे, स्पीड पोस्टने. आणि त्याच्यानंतर मी तुमच्या जे काही प्रोडक्ट आहे त्याचं प्रमोशन करेल व्हिडिओमार्फत. तर ही क्लिअर गोष्ट मी तुम्हाला सांगितलेली आहे, की तुम्हाला जर प्रमोशन करायचं असेल तरच तुम्ही मला मेसेज करायचा आहे. तर कालचा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल आणि त्याच्यावरती भरपूर कमेंट आल्या. त्याच्यावरून मला समजतंय की तुम्हाला तो व्हिडिओ आवडलेला आहे आणि तुम्हाला बॅग सेल कशा करायच्या ते सुद्धा जाणून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, बॅग सेल कशा करायच्या याआधी सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही ते व्हिडिओसुद्धा वॉच करा, माझे जुने व्हिडिओ वॉच करा. त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की बॅग सेल कशा करायचा, त्याचं मार्केटिंग कसं करायचं. माझ्या बऱ्याच मैत्रिणी आहेत की त्यांना बॅग वगैरे व्यवस्थित शिवता येते, फिनिशिंग सकट ते छान बॅग स्टिच करतात, परंतु त्यांची बॅग सेल होत नाही आहे. तर मैत्रिणींनो, बऱ्याच अशा महिला आहेत की त्या आता बॅग स्टिच करतात. त्यामुळे तुम्ही त्या स्पर्धेमध्ये किती पुढे जाल हे तुमच्यावरती डिपेंड आहे. तर तुम्ही फक्त तुमच्या एरियापुरतं तुमच्या एरिया पुरतंच मर्यादित न राहता तुम्ही तुमचा बिझनेस वाढवायचा आहे. तो कसा, तर तो ऑनलाईन वाढवायचा आहे. तर ज्या ताईंनी काल कमेंट केलेली होती, पुण्याच्या आहेत त्या ताई, की त्यांच्या बॅग सेल होत नाही. तर त्यांना मला सांगायचं आहे, की ताई तुमच्या बॅग जर सेल होत नाही तर तुम्ही ऑनलाईन ट्राय करा. तुमच्याकडे एक अँड्रॉइड मोबाईल असेलच तर तुम्ही तुमच्या प्रत्येक प्रोडक्टचं जे तुम्ही शिवता किंवा स्टिच करता, बनवता, त्याचे व्हिडिओ बनवायचा, शॉर्ट व्हिडिओ म्हणजे रील बनवायची आणि ती Instagramला आणि यूट्यूबला जर अकाउंट असेल तर यूट्यूबला पोस्ट करायची आहे. जास्त करून Instagramवरती तुम्हाला ऑर्डरी मिळतील, तर Instagramवर जास्तीत जास्त रोजची एक रील तरी पोस्ट करायची, की तुम्ही काय स्टिच केलं, तुम्ही काय शिवता, तुमचं प्रोडक्ट कसं आहे. तर हे सगळं तुम्ही Instagramवरती एक रील तरी पोस्ट करायची. त्याच्याने तुम्हाला ऑर्डर नक्कीच मिळेल. त्याच्यानंतर Facebookला अकाउंट असेल तर तुम्ही Facebookला सुद्धा फोटोज वगैरे टाकू शकता. फोटोज वगैरे बघून सुद्धा तुम्हाला ऑर्डर मिळू शकते. तर तुम्ही ऑनलाईन ट्राय करा आणि ऑनलाईन पण ऑर्डर मिळवणं आणि डिस्पॅच करणं खूप सोपं आहे. तुम्हाला स्पीड पोस्टने तुमची ऑनलाईन ऑर्डर डिलिव्हर करावी लागते आणि त्याचा खर्च वजनानुसार असतो. तर कस्टमरच्या ॲड्रेसनुसार त्याचा खर्च बदलतो, डिलिव्हरी चार्जेस. कारण जास्त दूर असेल तर चार्ज जास्त लागतात आणि जवळ असेल तर कमी लागतात आणि वजनानुसार तुमचं जे काही चार्ज असतो तो लागत असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. तर आजचा विषय असा आहे आपला, की तुम्ही बॅग स्टिच करता, परंतु ती जशी आपण विकत आणतो मार्केटमधून, दुकानातून, तशी ती दिसत नाही. ब्रँडेड लूक त्याला येत नाही. तर त्यासाठी आपण काय करायचं, की घरच्या घरी आपल्या बॅगेला किंवा पर्सला किंवा पिशवीला ब्रँडेड लूक येईल आणि ती विकली जाईल, ती सेल होईल. तर मैत्रिणींनो, हे बघा, मला आधी एक डब्याची ऑर्डर आली, म्हणजे डब्याच्या पिशवीची ऑर्डर आलेली होती. तर मी ती कंप्लीट करून दिली. तर त्यांनी मला अजून 2 पिशव्या स्टिच करायला दिल्या. त्यांना ती पिशवी खूप आवडली. तर मी ती कशी स्टिच केलेली होती बघा. ही बघा, साधी सिंपल पिशवी आहे, पण तिचा लूक तुम्ही बघू शकता. किती सुंदर आहे. आणि आतमधून सुद्धा तुम्हाला धागे दोरे वगैरे कुठेच काहीच दिसणार नाही. हे बघा, कुठेच तुम्हाला धागे दोरे वगैरे दिसणार नाही. शिलाईच तुम्हाला कुठे आहे ते दिसणार नाही. आणि जेव्हा कधी तुम्ही पिशवी वगैरे स्टिच करता, ते बघा, आता याचं कापड मी तुम्हाला दाखवते. हे बघा, किती पातळ कापड आहे. हे बघा, ब्लाऊज पीस दिलेलं होतं त्यांनी मला. हे बघा, तुम्ही बघू शकता किती पातळ कापड आहे. तर या ब्लाऊज पीसपासून मी ह्या पिशव्या स्टिच केलेल्या आहे. तर
हे बघा, याच्यामध्ये मी पोतडी टाकलेली आहे. मी नेहमी सांगत असते तुम्हाला की तुमचा कपडा जर पातळ असेल ना, तर तुम्ही त्याच्यामध्ये पोतडी किंवा कॅनव्हास पेपर टाकायचा आहे, ते की ती हे बघा इझिली उभी राहते. हे बघा, तिचा बॉटम तुम्ही बघू शकता. हे बघा मी बॉटम कशा पद्धतीने लावलेला आहे. हे बघा, कुठेही तुम्हाला एकदम तिरकस वगैरे काहीही दिसणार नाही. हे बघा किती व्यवस्थित आहे. या साईडने पण बघा, या साईडने पण बघा, किती सुंदर ही पिशवी दिसत आहे. आणि ब्लाऊज पीस पासून बनवलेली आहे. आणि नेहमी लक्षात ठेवायचं, आपले आपण जी काही पिशवी वगैरे बॅग वगैरे स्टिच करतो तिची शिलाई दिसायला नको. कुठलीच शिलाई दिसायला नको. तिला पायपिंग करून घ्यायची. आतमधून शिलाई असेल तर आणि बाहेरून असेल तरी पायपिंग करून घ्यायची, म्हणजे शिलाई दिसतच नाही आणि धागेदोरे निघायचा प्रश्नच येत नाही. त्याच्यानंतर जर तुमचा हा वरचा कपडा जर म्हणजे फिक्कट असेल, फिक्कट कलर असेल, तर त्याला डार्क कलरची पायपिंग लावायची आहे. हे बघा तुम्ही बघू शकता, आतमध्ये डार्क अस्तर आणि बाहेरून डार्क पायपिंग. हे बघा किती सुंदर दिसते. त्याच्यानंतर पायपिंग लावल्याने त्याला अजूनच छान लुक आलेला आहे. आणि त्यांनी कपडा कमी दिलेला होता अस्तरचा म्हणून, नाहीतर मी हे जे आपण हँडल लावतो ना त्याच्या आजूबाजूला सुद्धा मी या कलरची पायपिंग लावली असती, परंतु त्यांनी कपडा कमी दिलेला होता म्हणून मी लावली नाही. जर आजूबाजूला अजून हँडलला सुद्धा पायपिंग असते ना, तो खूप छान अजून छान लुक आला असता. तर साधी पिशवीला सुद्धा तुम्ही अशी ब्रँडेड पिशवी बनवून विकू शकता. आणि अशा पिशव्या कस्टमरला आवडतातच. मी या आधीची त्यांची ग्रीन कलरची पिशवी होती, त्याला सुद्धा खूप छान पायपिंग वगैरे लावून स्टिच करून दिलेली होती. आणि साईज त्यांच्या मनानुसार घेतलेली आहे. तर ही साईज, आणि नंतर अजून एक मी कट करून ठेवलेलं आहे. हे बघा, ही अजून मला स्टिच करायची आहे. हे मी असे पीस शिवून ठेवलेले आहे. तर हे बघा किती तुम्हाला आवाज येत असेल. पोतळी टाकलेली आहे आणि एकदम कडकपणा त्याला आलेला आहे. तर अस्तर पण पातळ असेल आणि वरचा कपडा पण पातळ असेल, त्याच्यात तुम्ही पोतळी टाका किंवा कॅनव्हास पेपर टाका, म्हणजे तुमची पिशवी एकदम छान लुक देते. आणि जर तुम्ही बॅग स्टिच करत असाल तर बॅगेला हे जे तुम्ही वरतून हँडल लावता त्याच्यामध्ये तुम्ही मोठे मणी ॲड करा. त्या मणी ॲड केल्याने काय होतं, त्याला ब्रँडेड लुक येतं. आणि त्याला असे स्टिच न करता अशीच म्हणजे एकदम कपडा कट केल्यानंतर तुम्हाला दाखवते बघा. कपडा कट केल्यानंतर त्याला असं गोळा करायचा आहे, असं. हे बघा, असं गोळा करायचं आहे. याच्यामध्ये मणी टाकायचे, म्हणजे आजूबाजूला आधी शिलाई लावून घ्यायची, मग नाहीतर हे असे धागेदोरे दिसते. त्याच्यात मणी इन्सर्ट करायचे आणि ते असेच हँडल त्याला अटॅच करायचे आहेत. खूप सुंदर दिसतात, खूप छान दिसतात आणि ब्रँडेड दिसतात. त्याच्याने तुमच्या जे बॅग आहेत त्याला लुकच वेगळा येऊन जातो. तर या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बॉटम एकदम छान आला पाहिजे, एकदम छान तुमचा. हे बघा, बॉटम व्यवस्थित आला पाहिजे, कुठेही तिरकस वगैरे दिसला नाही पाहिजे. असा बॉटम जर आला ना तर कस्टमरला खूप आवडते पिशवी आणि त्याच्यामध्ये सामान इझिली बसतो अशा बॉटमच्या पिशव्यांमध्ये. तर बॉटम व्यवस्थित आला पाहिजे, त्याच्या हँडलला एकदम छान युनिक लुक द्यायचं आहे तुम्हाला. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कॅनव्हास पेपर किंवा पोतळीचा उपयोग करायचा आहे, म्हणजे त्याला कडकपणा येतो, मजबूती येते. हे बघा, तशीच तुम्हाला ही दुसरी पिशवी मी दाखवते. हे बघा, ही दुसरी पिशवी आहे. तर याच्यामध्ये काहीही टाकलेलं नाही आहे, फक्त अस्तर वगैरे आहे ना. एकदम पातळ अशी पिशवी काय होती ती मी त्याच्यात टाकलेली, तर त्याचं लुक तुम्ही बघू शकता. हे बघा, जुनी झाली ती आता. हे बघा, याला मी इथून लेस लावलेली होती आणि याचा बॉटम पण तुम्ही बघू शकता. साईडने पण बघा. तर याचं वरचा कापड वेगळा आणि साईडचा कापड वेगळा अशी मी ती घेतलेली होती. जेव्हा शिवली होती तेव्हा खूप छान दिसत होती. आणि जेव्हा तुम्ही हे बंद लावता ना, तर या बंदांजवळ पण तुम्ही लेस वगैरे लावायची, म्हणजे त्याला एकदम अजून छान लुक येतं. तर या सगळ्या गोष्टींना बॅग शिवताना खूप लक्षात ठेवायच्या असतात, जेणेकरून आपल्या कस्टमरला त्या आवडतील. माझा तर हाच प्रयत्न असतो की आपलं 100% द्यायचं आणि कस्टमरची रिपीट ऑर्डर आपल्याकडे आलीच पाहिजे. तर माझे जेवढे पण बॅगचे किंवा पिशव्यांचे कस्टमर आहेत माझ्या इकडे, तर ते मला रिपीट ऑर्डर देतातच. आता त्यांनी एक पिशवी शिवली आणि 2 पिशव्यांची अजून ऑर्डर दिली. तसंच माझ्या बाजाराच्या पिशव्यानंतर बॅग वगैरे, ट्रॅव्हल बॅग वगैरे माझे सेल होतात, मला ऑर्डरी येतात. तर तुम्हाला पण अशाच ऑर्डरी मिळवायच्या असतील तर तुम्ही तुमच्या बॅगला किंवा पिशवीला एकदम छान लुक देण्याचा प्रयत्न करा. असं शिवायचं जशी काही तुम्ही ती स्वतःचीच पिशवी वगैरे बॅग वगैरे स्टिच करताय, असं समजायचंच नाही की ती कस्टमरची आहे. म्हणजे तुम्ही त्याला अजून छान लुक देण्याचा प्रयत्न कराल. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला बॅग स्टिच करताना लक्षात ठेवायच्या आहे आणि तुमची बॅग सेल कशी होईल याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यायचं आहे. तर
ऑनलाईन तुम्ही तुमचं मार्केटिंग करायचं आहे, जर तुमच्या एरियामध्ये तुमचा बिझनेस ग्रो होत नसेल तर. आता माझा जो बिझनेस आहे तो माझ्या एरियातच ग्रो झालेला आहे, कारण मला माझ्या इथूनच खूप ऑर्डरी येतात, शेजारच्या गावातून वगैरे ऑर्डरी असतात माझ्या बॅगेच्या. तर आता या 2 पिशव्या शिवून मला अजून 2 बाजाराच्या वगैरे पिशव्या शिवायच्या आहेत, ज्याला बाहेरून चेन, आतून पण एक छोटासा खण, अशा पिशव्या शिवायच्या आहेत. नंतर मला अजून ट्रॅव्हल बॅगच्या ऑर्डरी आहेत. तर अशा मला सगळं स्टिच करायचं असतं. म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं की जर तुम्हाला खरंच प्रमोशन करायचं असेल तरच मला मेसेज करा, कारण माझी पण घरातली पण कामं आणि स्टिचिंगची पण कामं आणि व्हिडिओची पण कामं असतात. त्याच्यामुळे तुमचा पण वेळ वाया जायला नको आणि माझा पण नको. तर तुम्हाला खरंच प्रमोशन करायचं असेल तर करू शकता. पण बऱ्याच बायकांचं असं पण मत येतं की मग हिला फुकट कुठे आपण प्रोडक्ट द्यायचे, मग आपला तर खर्चच होईल असं. मग तो तुमचा प्रश्न आहे. तुम्हाला करायचं असेल तरच तुम्ही करा, माझी काही जबरदस्ती नाही आहे. माझी फक्त एवढीच तळमळ होती की तुमचे प्रोडक्ट लोकांपर्यंत पोहोचावे. आता तुम्हाला मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे क्रांती गोसावी ताईंचं, की त्यांचे प्रोडक्ट छान आहेत, पण त्यांनी माझ्यापर्यंत पाठवलेले नाही. तर मग त्यांची मत तशी असतील की हिला कुठे फुकट प्रोडक्ट पाठवायचे वगैरे. पण मी प्रमोशनचं तुम्हाला माहिती आहे का, यूट्यूबवरती खूप जास्त चार्ज करतात. 30-30 हजार, 40-40 हजार प्रमोशनचे चार्ज करतात जे यूट्यूबर आहेत ते. परंतु तुमच्यासाठी माझी तळमळ होती म्हणून मी ती फ्रीमध्ये करणार होते. पण तुमचं काहीही रिस्पॉन्स येत नाही आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता. नसेल करायचं तर नका करू. माझी जबरदस्ती तुम्हाला नाही. तर हे सगळं मी आज तुम्हाला क्लिअर करून दिलेलं आहे. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बरेच म्हणजे महिलांची ही मतच असतात की फुकट कशाला कोणाला द्यायचं, त्यांना पार्सलचा खर्च येईल वगैरे, असं बरंच काही असतं. पण मग तुम्ही हा पण विचार करायला हवा, जर आपण आपले प्रोडक्ट हिच्यापर्यंत पाठवले तर आपल्या प्रोडक्टचं यूट्यूबवरती प्रमोशन होईल आणि खूप लोक बघतील आणि नाही ऑर्डरी मिळाल्या तरी तुमच्यापर्यंत कॉन्टॅक्ट तरी करतील. तुमच्या एरियातल्या लोकांनी, म्हणजे तुमच्या जवळपासच्या ॲड्रेसच्या लोकांनी बघितलं तर तुम्हाला तिथून सुद्धा ऑर्डरी मिळू शकतात. तर हा सगळा तुमच्या मनाचा खेळ आहे. तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला काय करायचं आहे. आता YouTubeवरती जे कोणी प्रमोशन करतात, मग ते काय प्रोडक्टचे पैसे देतात? नाही देत. कारण त्यांना प्रोडक्ट ते फ्रीमध्ये मिळतात आणि वरतून पैसे सुद्धा मिळतात प्रमोशन करायचे. तर तुम्हाला फ्रीमध्ये मिळतंय तर तुम्हाला ते घेता येत नाहीये. तर तुम्ही तुमचा बिझनेस तुमच्या पद्धतीने ग्रो करा आणि लवकरात लवकर ग्रो करा. कारण आता सध्याच्या या जगामध्ये ह्या सगळ्या मार्केटिंगला खूप जास्त महत्त्व आहे आणि तुमच्या पेक्षा जे चांगलं शिवत सुद्धा नाही, ज्यांनी क्लास वगैरे काहीही केलेले नाही, ते पुढे जात आहे. तर तुम्हाला एक उदाहरण देते. आता त्यांचे जे सबस्क्रायबर असतील ते मला कमेंटमध्ये येऊन काहीही बोलू शकतात. परंतु मी त्यांचंच उदाहरण देते, कारण ते माझ्या डोळ्यासमोरचं आहे. तर ते काजल क्रिएशन तुम्हाला माहितीच असेल. हे सगळं काही व्ह्यूजसाठी नाही की फुटेजसाठी नाही, काहीही नाही. ठीक आहे. फक्त उदाहरण म्हणून समजा तुम्ही. तर काजल क्रिएशन तुम्हाला माहितीच असेल, ज्या साडीचा ड्रेस शिवतात, साड्या सेल करतात सध्या आणि म्हणजे त्यांचे खूप प्रोडक्ट्ससुद्धा विकले जातात ते साड्यांचे वगैरे. परंतु त्यांचा क्लास झालेला नाही आणि आत्ताच रिसेंटली एक घटना घडली त्यांची, की त्यांनी एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की कस्टमरसाठी जो ब्लाऊज आणि साडी त्यांनी स्टिच केलेलं होतं, ब्लाऊज आणि साडी पाठवली होती, ती कस्टमरने नाकारली आणि ती त्यांनी वेअर केलेली होती. तर मग त्यांनी तसं सांगितलं की इतकी छान साडी त्यांनी नाकारली वगैरे, पण मग त्यांनी पूर्ण डिटेल तुम्हाला सांगितली का? नाही. तर ती साडी ज्यांच्यापर्यंत गेलेली होती त्या कस्टमरचं सुद्धा यूट्यूब अकाउंट आहे. तर त्यांनी व्हिडिओ बनवून सांगितलं की त्या साडीचा ब्लाऊज त्यांची साईज 32ची होती, त्यांनी 36च्या साईजचा ब्लाऊज शिवला. त्यांनी मुलीचा सुद्धा ड्रेस शिवायला सांगितलं होता. तर सगळा मिसमॅच होता, म्हणजे मुलीचा ड्रेस आणि आईची साडी सेम पाहिजे त्यांनी कॉम्बो सांगितला होता. परंतु मुलीचा ड्रेस वेगळ्याच कलरचा होता, आईची साडी वेगळ्याच कलरची होती. त्याच्यामध्ये अजून काय सांगितलेलं त्यांनी, त्यांनी सांगितलेलं होतं 32 साईज आहे तर 34चा शिवा. तर त्यांनी 36चा शिवला आणि त्यांनी जेव्हा विचारलं त्यांना, काजलला, की तुम्ही असं का केलं, की माझ्या मुलीचा ड्रेस वेगळ्या कलरचा आणि माझी साडी वेगळ्या कलरची. तर म्हणजे माझ्याकडे अवेलेबल नव्हतं म्हणून मी ती घेतलं. पण मग त्यांनी कस्टमरला विचारायला पाहिजे होतं, की तुम्हाला म्हणजे माझ्याकडे ही साडी अवेलेबल नाही आहे मुलीचा ड्रेस शिवण्यासाठी, सेम शिवण्यासाठी, तर तुम्ही दुसरी चूज करता का, की मी हा दुसरा कापड यूज करू? असं काहीही केलं नाही त्यांनी. तर मग कस्टमरची पण बाजू तुम्ही समजून घ्यायला पाहिजे होती. तर हे सगळं उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगितलं, की त्यांचा क्लास झालेला नाही. तरीसुद्धा
त्यांनी ब्लाऊज वगैरे स्टिच केलेत आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवले. मग तुमचे जर क्लास होऊन तुम्ही जर एकदम प्रोफेशनल पद्धतीने तुमचे प्रोडक्ट स्टिच करता, परंतु तेच जर मार्केटिंगच झाले, आता त्यांनी मार्केटिंग किती केलं, Instagramवरती, YouTubeवरती किती मार्केटिंग केलं, त्याच्यावरतीच त्या पुढे गेल्यात. तर तुम्हाला हे लक्षात घ्यायलाच पाहिजे मैत्रिणींनो. तर ही माझी सगळी धडपड फक्त तुमच्यासाठी असते, की तुमचे प्रोडक्ट जे एकदम छान आहेत आणि लोकांपर्यंत पोहोचले ना, तर तुम्हाला नक्कीच ऑर्डर मिळतील आणि ते सेलसुद्धा होईल. परंतु आणि जे असे ज्यांचे क्लास वगैरे झालेले नाही, जे असेच YouTubeचं बघून शिकतात वगैरे, ते पुढे चाललेत आणि तुम्ही मागे राहताय. आता ही गोष्ट तुम्हीच लक्षात घ्या आणि मग काय करायचं ते तुम्ही ठरवा. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल, तर जर नवीन असाल चॅनलवरती, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण तुमच्या बिझनेससाठी, तुमच्यासाठी नवीन आयडिया मी घेऊन येणार आहे आणि तुमच्यासाठी काहीतरी क्रिएटिव्ह गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.